फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का 10 फेब्रुवारीला चिकू पिकूचा बर्थडे आहे. आम्ही मोठी पार्टी करणार आहोत. ते बघा डेकोरेशन पण केलंय मी आणि मुक्तानी. मुक्ता आता घरी खाऊ आणायला गेलीये, येईलच ती आता. ते बघा आलीच. काय झालं? मी खूप चिडली आहे म्हणूनच विचारलं मी, काय झालं? पण नाही बोलायचं त्याचे, अजिबात विचारू नकोस मला. बरं, नाही विचारत. एवढं विचारतेस तर सांगते. तो माझा छोटा भाऊ कृष्णा, तो काही कळत नाहीये. माझा छोटा भाऊ आहे ना कृष्णा, तो खूप लहान असल्यामुळे त्याच्याच मागे मागे सगळं करतात, त्याचंच सगळं ऐकतात, त्याचीच बाजू घेतात. मग माझं कोणी ऐकतच नाही म्हणून मी चिडून इकडे आले. छोटी मुलं असंच असतात, सगळे त्यांचंच ऐकतात. हो ना, मला पण सगळ्यांनी माझी बाजू घ्यायला हवी, माझं ऐकायला हवंय. काय करायचं? आयडिया, आपण पण छोटे व्हायची प्रॅक्टिस होऊया. कसं? मला एक गाणं माहितीये, त्याच्यात सांगितलंय छोटे कसे असतात. तुम्हाला पण ते गाणं ऐकायचंय का? चला ऐकूया. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. नाक छोट तोरा मोठा, गाल रुसून फुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. गाल गुप्पू गोरे ग, डोळे लुक लुक तारे ग. गाल गुप्पू गोरे ग, डोळे लुक लुक तारे ग. हिरवा फ्रॉक रिब्बिन लाल, कानी निळे डुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. चिमणे चिमणे थिर थिर पाय, घरात राहिला राजी नाय. चिमणे चिमणे थिर थिर पाय, घरात राहिला राजी नाय. डोळा चुकवून पळतय हल्लू, पटकन होतय गुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. बडबड करणे धंदा ग, पक्का बोबल कांदा ग. बडबड करणे धंदा ग, पक्का बोबड कांदा ग. हसता कुणी डोळ्यात पाणी, चॉकलेट देता खुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. दम दम सारे दमती ग, तरी गमतीने रमती ग. दम दम सारे दमती ग, तरी गमतीने रमती ग. कधी बाबाचा खांदा आणि कधी आईचा पल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. नाक छोट तोरा मोठा, गाल रुसून फुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलता टिल्लू ग. हे गाणं छान होतं, पण मला खरं असं बेबी बेबी छोटं छोटं असं वाटत नाहीये. आणि मी बोबड कांदा पण नाहीये, मी आता मोठी झालीये. आणि ऍक्च्युली मीच सगळ्यात छोटी आहे माझ्या घरात, म्हणून कोणी मला सिरियसली घेतच नाही. काय करायचं त्यांना सिरियसली घ्यायला? हां, मोठ्यांना जेव्हा टेन्शन येतं किंवा ते घाबरतात तेव्हा ते एकदम सिरियस होतात. आपण त्यांना भूताची गोष्ट सांगायची का? चालेल. तुला माहितीये का भूताची गोष्ट? हो, मला एक बुंबा नावाच्या भूताची गोष्ट माहितीये. हां, पण मला ती आठवत नाहीये. तुम्हाला ऐकायची आहे का? चला ऐकूया. हॅलो, हाय, हाऊ आर यू? बरं का, माझं नाव आहे झंप्या आणि मी आणि माझा मित्र पप्या तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. पप्या अजून आला कसा नाही? बरं जाऊ दे. तुम्हाला माहितीये का,
आम्ही गोष्ट सांगणार आहोत आमच्या गावाची. आमचं गाव की नाही 100 वर्ष जुनं आहे. आणि या गावात इकडे या, गंमत सांगते. जवळ या, जवळ इकडे या ना. आमच्या गावात एक भूत होत. भूत. अरे मीच आहे. घाबरलो ना मी. बरं हा पप्या सांग त्यांना. अरे होत काय आहे, आहे. अजून सुद्धा भूत आहे. आणि त्या भूताचं नाव आहे गुदगुल्या बुंबा. गुदगुल्या वेड्या हसतोयस काय? हसायचं नाही. त्याचं नाव ऐकून हसू बिसू येईल तुम्हाला, पण तुम्ही हसलात तर तुम्ही फसलात. आमच्या गावाचं नाव त्या गुदगुल्या बुंबावरूनच ठेवलंय. गुदू गुदू गाव. एरवी तो बुंबा कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी त्याची टर उडवली किंवा चेष्टा केली की तुमचा खेळ खल्लास. असा आहे गुदगुल्या बुंबा. गुदगुल्या बुंबा हे असं कसं नाव तो आहे? माणूस हसतोय बुंबाला. हसू नको. अरे गप्प बस ना. जाऊ दे आपण पळून जाऊ. बुंबा 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 सुंबा 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 बुंबा 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 सुंबा 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 सुंबा. दोन भूतांची धमाल गोष्ट गुदगुल्या बुंबा हो गुदगुल्या बुंबा. दोन भूतांची धमाल गोष्ट गुदगुल्या बुंबा हो गुदगुल्या बुंबा. एका भूताचं नाव बुंबा, दुसऱ्या भूताचं नाव सुंबा. एका भूताचं नाव बुंबा, दुसऱ्या भूताचं नाव सुंबा. एकत्र राहायचे, मजा मस्ती करायचे. एकत्र राहायचे, मजा मस्ती करायचे. गुदगुल्या करून करून, गुदगुल्या करून करून हैराण करायचे, हैराण करायचे. गिली 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 गुदू गुदू गुदू, गिली 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 गुदू गुदू गुदू. तुम्हाला करू, तुम्हाला करू. नको नको, आधी गोष्ट ऐकू. गुदगुल्या बुंबा. हे काय नाव आहे गुदगुल्या बुंबा? माझ्या नावाची गंमत करतोय तो. माझ्या नावाची अशी गुदगुल्या करीन ना तुला. नको नको हे गुदगुल्या कर. हे गुदगुल्या. नको काय नको, सोडतो मी तुला. निघ इथून. माझ्या नावाची गंमत कोण करताय हा? कोणीही माझ्या नावाची गंमत केली तर त्यांची खैर नाही. गुदगुल्या करून असं हैराण करीन ना, याद राखाल. बघितलं ना, बघितलं कसं गुदगुल्या करून त्याला रडवलं त्या माणसाला. ह्याच गुदगुल्या बुंबाला आणि त्याच्या गुदगुल्यांना आमचं गुदू गुदू गाव सगळं घाबरतं. तो इतक्या गुदगुल्या करतो, इतक्या गुदगुल्या करतो की हसून हसून तुम्ही रडायला लागता. आणि गुदगुल्या बुंबा कुठे राहतो माहितीये का? आमच्या गावात एक माळ आहे. त्या माळावर एक पडकी विहीर आहे. त्या विहिरीच्या शेजारीच एक चिंचेचं मोठं आणि जुनं झाड आहे. त्या झाडावरच राहतो गुदगुल्या बुंबा. हे अरे पप्प्या, तुला माहितीये का, माझी आजी सांगत होती की खूप पूर्वी म्हणे हा गुदगुल्या बुंबा आणि त्याचा भाऊ गुदगुल्या सुंबा असे दोघं राहत होते त्या पारावर. सुंबा गुदगुल्या बुंबाला भाऊ सुद्धा होता. अरे हो, त्याला भाऊ सुद्धा होता. आणि ते एकत्र त्या पारावर राहायचे, मजेत मस्त राहायचे. एकत्र राहायचे, मजा मस्ती करायचे. एकत्र राहायचे, मजा मस्ती करायचे. असेच एकदा ते दोघे चिंचेच्या झाडावर खेळत होते आणि अचानक सुंबा खाली पडला आणि गायबच झाला. तेव्हापासून हा गुदगुल्या बुंबा बिथरूनच गेला. अच्छा, म्हणून तो येणारा जाणारा कोणालाही त्रास देतो का? गुदगुल्या करतो का? हे जाऊ दे त्या बुंबाची गोष्ट. शाळेला उशीर होतोय. चल पटकन. चल 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 चल. शाळेतून येताना पप्प्या आणि झंप्याला चिंचेच्या पारावर भरपूर चिंचा लागलेल्या दिसल्या आणि त्यांच्या तोंडाला सुटलं पाणी. आता बघूयात काय होतंय पुढे. हे झंप्या, तिकडे बघ चिंचा लागल्यात. जरा 2-4 पाडू का पटकन?
हे वेडा झालास का काय? का? अरे त्या बुंबाला दगड लागला तर वाट लावेल तो आपली. अरे काय नाही होत, मी त्याला अजिबात कळणार नाही अशा पटकन पाडतो. मस्त आहे तरी चिंचा. बरं ठीक आहे, तू पाड, मी जरा विहिरीतून पाणी घेऊन येतो. पाड. पप्प्याने एक दगड घेतला आणि भिरकावला. त्याबरोबर थोड्या चिंचा खाली पडल्या. मग त्याने अजून एक दगड घेतला आणि दिला भिरकावून. पण त्याचा चुकला नेम, झाला त्याचा गेम. लागला दगड झोपलेल्या गुदगुल्या बुंबाला आणि झोप मोडताच बुंबा आला रागाला. लागला दगड झोपलेल्या गुदगुल्या बुंबाला आणि झोप मोडताच बुंबा आला रागाला. कोण आहे रे तिकडे? कोणी मारला दगड? कोणी मोडली माझी झोप? ये समोर, बघ माझा राग, माझा कोप. पप्प्याला फुटला घाम, हात थरथरायला लागले, पाय लटलटायला लागले, घशाला पडली कोरड, डोळे झाले ओले. काय करावे कळेना, पळायचेही सुचेना. तूच ना तो ज्यानी मारला दगड? सुटका नाही तुझी, तुला लढायचं तेवढं लढ. सोडून दे आम्हाला, नको रडवूस. झोप तू पुन्हा, पिऊन थोडं पाणी. ठाऊ का मला, तू राहतोस एकटा, पण समज आम्हाला तुझा भाऊ धाकटा. भाऊ, माझा सुंबा, खूप आठवण येते मला त्याची. घाबरू नका, जाऊ नका कुठे, इथेच थांबा. खेळा जसे खेळायचो मी आणि सुंबा. बुंबाचे दुःख पाहून झंप्याला वाटलं वाईट. झंप्या आणि पप्याने बुंबाला मिठी मारली टाईट. आम्ही सुंबाला शोधून काढू. सांग तरी, तो गेला कसा? मी आणि सुंबा इथेच खेळायचो, हसायचो, ह्याच विहिरीतलं पाणी प्यायचो. जेव्हापासून तो गडद झालाय त्याची वाट पाहतोय, त्याला मी शोधतोय. अरे किती वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. आपला तर जन्म सुद्धा नसेल झाला तेव्हा. मग कोण सांगेल आपल्याला प्रसंग तेव्हा घडलेला? आयडिया, खंडोबाच्या देवळापाशी राहतात एक आजोबा, त्यांना विचारू. आजोबा, आलो. काय बुंबा बेटा, बरा आहेस ना? आता काय, ठीकच आहे मी. आजोबा, सुंबाची कहाणी आहे का हो खरी? हा, सांगतो. एका दिवशी ना एक वाटसरू या गावामध्ये आला होता आणि तो याच झाडाखाली बसला होता. इथं त्यानं पाणी पिण्यासाठी सुरई घेतली आणि त्या सुरईतून कुणीतरी बोलल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याला वाटलं भूतच आहे. त्यानं ती सुरई दिली त्या विहिरीत फेकून आणि वेड्यासारखं परत निघाला तिने विहिरीत. हो, मला आठवतंय. काय सुंदर सुरई होती ती, एकदम नक्षीदार. सुंबाला त्यातलं पाणी पण प्यायचं होतं, आठवतंय मला. हे थांबा, म्हणजे सुंबाचं उत्तर त्या सुरईत असणार. बरोबर, पण ती सुरई ना ह्या विहिरीत आहे. आपल्याला नाही उत्तर कळणार तिकडे. आता काय करायचं? त्यात काय, मी उडी टाकतो. जा पटकन जा. सूर मारला बुंबाने, खाली डोकं वर पाय, पण विहिरीत काही सुरई सापडलीच नाही. ए बुंबा, त्या कोनाड्यात बघ ना पटकन. तिकडे. किती धूळ आहे. कोण आहे तिकडे? काय त्रास देत आहे? कोण आहे? हे आतून आवाज येतोय बहुतेक. कोण आहेस तू? काय नाव तुझं? माझं नाव आठवतच नाहीये मला. कोण आहे मी? नाव नाही आठवते यार. आता ह्या सुंबाला कसं शोधायचं? हा, सुंबा आहे मी. पडलो मी सुरई मध्ये आणि अडकलो तेव्हापासून. बघता बघता आला सुंबा, त्याला पाहून खुश झाला बुंबा. सुंबा आणि बुंबाची झाली गळा भेट.
पप्या आणि झंप्याला पण वाटलं खूपच ग्रेट. बुंबा आणि सुंबा पुन्हा पूर्वीसारखे खेळू लागले आणि गुदू गुदू गाव आनंदाने नांदू लागले. गोष्ट काही स्केरी नव्हती आणि फनीच होती. हो ना, खूप फनी होती. बुंबा सुंबा अशी नावं आहेत का? अगं हो, गोष्टींमध्ये अशीच नावं असतात. बुंबा, सुंबा, निन टिन टिन, उलुलू. उल्लुलू हे काय नाव आहे का? तू नुसते आवाज काढतेस. अगं नाही, खरंच असं असतं. एका गाण्यामध्ये तर एका मांजरीचं नाव उल्लुलू आहे. हो का? हो, तुला ऐकायचंय ते गाणं? चालेल. आपण त्यावर नाच पण करूया. हा. मी तुला शिकवते. तुम्ही पण चला. आज आमच्या बागेमध्ये आलं माऊचं पिल्लू. आज आमच्या बागेमध्ये आलं माऊचं पिल्लू. नाव त्याचं ठेवलं मी उल्लुल्लुल्लुल्लू. नाव त्याचं ठेवलं मी उल्लुल्लुल्लुल्लू. उल्लुल्लुल्लुल्लूचा काळा काळा रंग, मऊ मऊ मखमलीचे गुबगुबीत अंग. उल्लुल्लुल्लुल्लूचा काळा काळा रंग, मऊ मऊ मखमलीचे गुबगुबीत अंग. चला चला लुल्लूला थोडं दूध देऊ. चला चला लुल्लूला थोडं दूध देऊ. नाव त्याचं ठेवलं मी उल्लुल्लुल्लुल्लू. बशी ठेवली पुढ्यात तेव्हा लुल्लू खुश झाले. बशी ठेवली पुढ्यात तेव्हा लुल्लू खुश झाले. लप 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 करीत सारे दूध प्यायले. लप 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 करीत सारे दूध प्यायले. मग लागलेला बाळ माझ्या संगे खेळू. मग लागलेला बाळ माझ्या संगे खेळू. नाव त्याचं ठेवलं मी उल्लुल्लुल्लुल्लू. खेळत होतो आम्ही तोच काय मज्जा झाली. अहो काय मज्जा झाली. कुरुक म्याव करीत एक ढब्बी माऊ आली. कुरुक म्याव करीत एक ढब्बी माऊ आली. लुल्लू मग आई मागे खुशाल गेले धावून. लुल्लू मग आई मागे खुशाल गेले धावून. गेले मला विसरून उल्लुल्लुल्लुल्लू. कॅट्स किती क्यूट असतात. मांजरी माझ्या फेवरेट आहेत. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये जे मांजरी आहेत त्यांचं नाव मी ठेवलंय कोको आणि मोका. कोको आणि मोका, तुम्ही काय त्यांना पिऊन टाकणार आहे का? नाही ग, मांजरींची नावं अशीच असतात. मफिन, बटर, ओरिओ. हा, मफिन, बटर. माशी मराठी नाव नसतं का? गुलाबजाम, जिलेबी, पुरी वगैरे. मांजरींची नसतात, पण एका म्हातारीची आहे, कोडुळ्याची म्हातारी. कोडुळे म्हणजे काय? गोल गोल कुडुम कुडुम पुऱ्या. तुला ऐकायची आहे का गोष्ट? चालेल, तुम्ही पण ऐका. कोडुळ्याची म्हातारी. हॅलो, तुम्हाला खाऊ खायला आवडतं का? मला तर खाऊ खायला खूप आवडतं. तुम्हाला माहितीये का, आमच्या गावात ठकूबाई नावाची एक म्हातारी आजी राहते. तिला सुद्धा खाऊ बनवायला आणि खाऊ खायला खूप 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 आवडतं, पण ती कोणालाच शेअर नाही करत. रोज तिच्या झोपडीमध्ये बसून ती वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवते आणि एकटीच खाते. बघूयात आज काय बनवतीये ती. कोडुळे कोडुळे, खुसखुशीत कोडुळे, चमचमीत कोडुळे, मी एकटी एकटी खाते, मी गुपचूप खाते. कोडुळे 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 कोडुळे. हवेत का तुम्हाला? चाल, देत नसते मी अजिबात. मस्त झालेत कोडुळे. वा. हे ठकू आजी, तू कोडुळे करतेस का? हो मग, खुसखुशीत चमचमीत गोड अशा पुऱ्या करते. हो, तुझं काय? मला थोडेसे देशील का ग कोडुळे? तुला कोडुळे? चाल निघ इथून. आली फुकटची खायला माझे कोडुळे. चाल निघ निघ. निघतेस की नाही? मी नसते देत माझे कोडुळे कोणाला. बुवांचं कीर्तन आहे आज. आज बुवांच्या कीर्तनाला जायचंय. मी एकटीच कोडुळे खाणार आहे, कोणाला देणारच नाही. हा, चला लवकर आवरून जाते. कोडुळे 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 कोडुळे.
बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की कोण खाते? कसला कुरुम कुरुम आवाज येतोय? अच्छा, ही म्हातारी खाते काय? हिला ना आता चांगली अद्दलच घडव. मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे हावरट पांडोबाची. पांडोबा इतका हावरट होता की तो काय करायचा, झाडावरचे सगळे आंबे तोडायचा आणि आपल्याच टोपलीत भरायचा. कुणी आंबा मागायला आलं तर म्हणायचा, निघा इथून, आले फुकटचा आंबा खायला, मी माझे आंबे कुणालाच द्यायचो नाही, चला निघा इथून. बाई बाई, हा पांडोबा तर माझ्यासारखाच वाटतोय की. मग एक दिवस काय गंमत झाली, कान्होबा पांडोबाचा मित्र. कान्होबा पांडोबाला म्हणाला, अरे पांडोबा, अरे खाऊ असा एकट्याने खाऊ नये, तो वाटून खावा, नाहीतर देव बाप्पा शिक्षा करतो. पांडोबाला वाटलं, हे असं काही नसतं, हा कान्होबा आणि या पोरांना मला आंबे खाऊ द्यायचे नाहीयेत म्हणून हा असं म्हणतोय. असं म्हणून त्याने काय केलं, त्याने सगळे आंबे घेतले आणि तो घरी गेला आणि गुपचूप दाराची कडी लावून आंबे खाऊ लागला. त्याने एक आंबा घेतला आणि तो खाल्ला, तो लागला खारट. मग दुसरा आंबा घेतला, तो लागला कडू. मग त्याने तिसरा आंबा घेतला, तो लागला तुरट. त्याला आंबे सगळे खारट, तुरट आणि कडू लागत होते. त्याचं तोंडही सगळं खारट, तुरट आणि कडू झालं. त्याला काही कळेच ना, अरे आंबा असा कधी लागतो का, नाही ना. मग त्यांनी काय केलं, गटा 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 पाणी पिलं. पाणी सुद्धा लागलं तिखट. पांडोबा वैतागला आणि मग त्याची चूक त्याच्या लक्षात आली. त्याने सगळे आंबे घेतले आणि तो रानात गेला आणि मग रानात सगळ्या पोरांना त्याने आंबे वाटले. त्यातला एक आंबा कान्होबाने पांडोबाला दिला आणि म्हणाला, आता हा आंबा खाऊन बघ. त्याने भीतभीतच तो आंबा खाल्ला आणि काय आश्चर्य, तो आंबा लागला गोड. पांडोबाला त्याची चूक लक्षात आली. आपण आंबे कोणाला वाटले नाही, एकट्यानेच गुपचूप खाल्ले, म्हणून आपल्याला सगळे आंबे खारट, तुरट नाहीतर कडू लागत होते. आणि जो आंबा कान्होबाने दिला तो लागला होता गोड. बापरे, त्या पांडोबासारखं मला सुद्धा कोडुळे, खारट, तिखट आणि आंबट लागले तर नको नको, सगळ्यांना देऊन मगच खाते. थांबा, हे घे कोडुळे घे, हे घे, तुलाही घे रे कोडुळे, घे हे घे. हा, अजून हवेत का कोडुळे? तुलाही घे. हा, तुम्हालाही घ्या महाराज. हे काय करताय ढकूबाई? पांडोबासारखं माझं नको व्हायला म्हणून सगळ्यांना वाटून खाते हो कोडुळे. कोडुळे 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 कोडुळे, चमचमीत कोडुळे, खुसखुशीत कोडुळे, मी वाटून वाटून खाते, मी सगळ्यांना देते. कोडुळे 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 कोडुळे. गोष्ट ऐकून मला पण कोडुळे खावेसे वाटतायत. आय डोंट थिंक माझ्या आईला कोडुळे करता येतात. मला पण वाटतं माझ्या आईला नाही करता येत. पण तिला खूप यम्मी केक करता येतो. हो का? माझ्या आईला तर पायनॅपल आणि चॉकलेट मिक्स केक करता येतो. माझ्या आईला तर 2 लेअरचा केक करता येतो आणि त्याला डेकोरेशन करता येतं. हे तर काहीच नाही, माझ्या आईला डेकोरेशन, आयसिंग आणि सगळं करता येतं. हे काहीच नाही. माझी आई तर 7 लेअर्सचे रेनबो केक करते आणि त्याला आयसिंग करून त्याला डेकोरेट करते. हो का? एवढा भारी आहे का? मग मला पण टेस्ट दे. चालेल, चल. आम्ही टेस्ट बघतो केकची, तोपर्यंत तुम्ही केकची गोष्ट ऐका. शेरू बेकर यम्मी केक मेकर. हॅलो, आता आपण जी गोष्ट बघणार आहोत ती आहे एका जंगलातली. आणि जंगलातल्या कुठल्या प्राण्याची गोष्ट आहे माहितीये का? ही गोष्ट आहे एका सिंहाची. पण घाबरू नका, हा सिंह काही त्रास देणारा सिंह नाहीये. तो शिकार सुद्धा करत नाही. तो तर खरं शेफ आहे, शेफ.
त्याचं नाव आहे शेरू बेकर आणि त्यांनी एक बेकरी सुद्धा उघडलीये. तर आपण ना त्याला बोलूयात का? मी जशी हाक मारतीये ना तसंच तुम्ही हाक मारायची. हा, बोलूयात. शेरू, मारा मारा. हा, ए शेरू, शेरू म्हणा जोरात. हा, त्याच्यापर्यंत आवाजच जात नाहीये. शेरू. आलो आलो शेरू बेकर, शेरू बेकर, शेरू बेकर, शेरू बेकर, यम्मी केक मेकर, यम्मी केक मेकर. ऍपल पायनॅपल, मँगो बनाना, व्हॅनिला चॉकलेट, कॅरेमल आणि रेड वेल्वेट आहाहा. असे एक से एक केक मी बनवतो. क्या बात है शेरू. आज तर जंगलामध्ये मी बेकरी सुरू केली आहे आणि पहिला केक एकदम स्पेशल बनवणार आहे. हो, कुठला केक बनवणार आहे? कॅरेटचा, गाजराचा मस्त केक. गाजराचा? हो, मग सशाला तर खूप आवडतो. अरे वा, तू तयारीला लागतो. बघूयात आता शेरू कसा केक बनवतोय. सगळ्यात आधी शेरू बेकरने भांड्यामध्ये लोणी घेतलं, त्याच्यात साखर घातली, 2 अंडी फोडून घातली, मग मैदा घातला, दूध घातलं, चिमूटभर बेकिंग सोडा घातला आणि फ्रेश गाजराचा कीस सुद्धा घातला. आणि मग हे सगळं मिश्रण त्यांनी छानपैकी फेटलं. फेट फेट फेट, अरे जोरदार फेट, अरे दणक्यात फेट. खाली वर वर खाली. फेट 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 फेट. वा वा, मस्त फ्लफी झालंय. आता भांड्यात काढतो. वा, ओव्हन मध्ये ठेवतो. हा, वा, टिंग. हा, मस्त वास येतोय. हा, भारी वास येतोय. आता हा, अर्धा तास झाला वाटतं. आता काढूया केक. मस्त झाला असणार आहे. वा वा वा, मस्त झालाय केक. हा हा हा, काय सुंदर वास येतोय. मस्त झाले केक. आता आयसिंग करतो. हा, शेरूने केलेल्या कॅरेट केकचा वास जंगलभर पसरला आणि तो वास पोचला आपल्या ससुल्याच्या नाकापर्यंत. ससुल्या म्हणाला, किती छान वास येतोय केकचा. ससुल्या शेरू बेकरच्या बेकरीत आला. त्याला माहीतच नव्हतं की इतका यम्मी केक बनवलाय तरी कोणी. तो आला आणि त्यांनी विचारलं, किती रुपयाला आहे केक? केक हवाय. अरे, हा ससा का पळून गेला काय माहित. जाऊ दे, मी पुढचा केक करतो. आता शेंगांचा केक बनवणार आहे मस्त. तो कोणाला आवडतो माहितीये का? आपल्या हरणाला. मी आता शेंगांचा केक बनवतो. पटापटा घेतो. लोणी घातलं, साखर घातली, चला चला, चिमूटभर बेकिंग पावडर, मैदा. वा वा, आता शेंगा. हा हा हा, शेंगा. वा, आता तुम्ही माझ्यासोबत गाणं म्हणा. चला, सुरू करा. 1 2 3. फेट फेट फेट, अरे जोरदार फेट, अरे दणक्यात फेट. खाली वर वर खाली. फेट 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 फेट. वा वा वा, परत आता हे सगळं ओव्हन मध्ये ठेवून देऊया. वा हा हा, मस्त. वा, पुन्हा सुरू केलाय. पटापट आवरून घेतो हे सगळं. हा,
शेरूने सगळी तयारी केली होती आणि शेंगांच्या केकचा मस्त वास हरणापर्यंत पोचला. हरिण म्हणाल, आहा हा, किती चांगला वास येतोय पीनट केकचा. कोणी बनवला असेल? जाऊन बघते. कोण बरा असेल हा? विचारते. हा, केक कितीला आहे? का बरं घाबरला असेल? का सगळे घाबरून पळून जात आहेत मला? काय माहित आता काय करावं? काय करूया बरं, काय करूया? का घाबरतायत सगळे? शेरूला कळतच नव्हतं की सगळे प्राणी त्याला का बरं घाबरतायत. तो विचार करत होता आणि अचानक त्याला समोरच्या आरशात त्याचा चेहरा दिसला. हो, ही मोठी आयाळ आणि हा चेहरा बघून घाबरतायत का सगळे? पण काय करता येईल? आयाळ तर काही काढता नाही येणार, मोठ्या चेहऱ्याचं सुद्धा काही नाही करता येणार. काय करूया, काय करूया? आयडिया! थांबा, आलोच. ती आयडिया केली की कुणीच मला घाबरणार नाही. आलोच मी पटकन. शेरूला एक कमाल आयडिया सुचली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तो उठला, सगळी तयारी केली आणि त्याने वेगवेगळ्या फ्लेवर्सचे भरपूर केक बनवले. सगळे केक त्यांनी टेबलवर मांडले. केकचा वास जंगलभर पसरला. केकच्या वासाने सगळे प्राणी बेकरीमध्ये जमा झाले होते. खरं तर ते शेरूला घाबरत होते, पण या वेळेला शेरूला बघून घाबरायचं सोडून ते हसायलाच लागले. घ्या घ्या, माझे स्पेशल केक घ्या. हे घ्या घ्या घ्या, कसे वाटतात तेही सांगा. क्रीमचे सुद्धा केक आहेत, घ्या घ्या. शेरू बेकर, शेरू बेकर, यम्मी केक मेकर, यम्मी केक मेकर. हे घ्या, तुम्ही सुद्धा खा. केक खूप टेस्टी होते ग. हो, पण तुम्हाला माहितीये का आम्ही केक खात असताना काय झालं? आमच्या बिल्डिंग मधले ना सगळे छोटे छोटे लिंबू टिंबू आले आणि ते केकचा हट्ट करायला लागले. सगळे छोट्यांचे लाडोबा नुसते. हो ना, आम्ही तर त्यांची एक आरतीच तयार केली आहे. आता तुमच्या पण लाडोबाला बसवा समोर आणि म्हणा ही आरती आमच्या बरोबर. नाचत बागडत आले लाडोबा, त्यांचे वाहन आहे तबडक घोडोबा. लाडोबांना आवडतात पेढे अन लाडू, लाडू पेढे खाऊन झाले ते जाडू. लाडोबा 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 लाडोबा, लाडोबा काढती भयंकर खोड्या, पसाऱ्याने भरल्या ओसऱ्या अन माड्या. लाडोबा घालती छान छान कपडे, नटून थटून फिरती इकडे अन तिकडे. लाडोबा 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 लाडोबा, लाडोबांचा आमच्या थाटच भारी, चहा बरोबर लागते बिस्किट अन खारी. लाडोबाची आमच्या गंमतच भारी, दमून भागून जागीच झोपते ही स्वारी. लाडोबा 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 लाडोबा. बोला लाडोबा की जय. चल आता फायनली आपण चिकू पिकूचा बर्थडे सेलिब्रेट करायचा का? हो चालेल, चला आपण चिकू पिकूचा बर्थडे सेलिब्रेट करूया. चिकू पिकूचा 7वा वाढदिवस आहे आणि आमची सगळी टीम मिळून हा वाढदिवस साजरा करतीये. आपण सगळे मिळून केक कापूयात का? आम्ही सगळे मिळून वाढदिवसाचं गाणं म्हणणार आहोत, तुम्ही सुद्धा म्हणा. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर चिकू पिकू, हॅपी बर्थडे टू यू. असेच भरपूर वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आम्ही येणार आहोत, त्यामुळे आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि चिकू पिकूची मासिकं सुद्धा नक्की घ्या. आमचं ऑडिओ ऍप सुद्धा आहे, ते सुद्धा डाउनलोड करा. Until next time. हॅपी बर्थडे चिकू पिकू. Bye bye. बाय. बाय